नमस्कार मैत्रिणो, श्रावण महिन्यानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. 2026 पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी सण हा एकत्र आल्याने आपण पूजा कशी करावी व कोणती मूठ व्हावी, पहिल्या सोमवारी कोणती मूठ व्हावी जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असा मानला गेलेला आहे. हा संपूर्ण महिना व्रतवैकल्य, धार्मिक विधी, भगवान शंकराची भक्ती, पूजा आणि उपवासासाठी हा समर्पित असा हा श्रावण महिना आहे. अशा ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण शिवशंकराची पूजा करत असतो. 4 सोमवार आपण व्रतवैकल्य आपण करून शिवशंकरांना प्रसन्न करून घेत असतो. तर अशा ह्या श्रावणी सोमवारमध्ये पहिला श्रावणी सोमवार आणि त्या दिवशी नागपंचमी हा सण एकत्र आल्याने आपण पूजा कशी करायची, शिवलिंगावर आपण कोणती मूठ वाहायची, ती कशी वाहायची, पूजा कशी करायची, नागपंचमीचा सण कसा साजरा करायचा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य पहा. चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया. तर पहिल्या श्रावणी सोमवारी आपण पहिल्यांदा लवकर उठायचे. लवकर उठून स्नान करून आपल्या घरातील देवपूजा पहिल्यांदा प्रथम आपण करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आपल्या श्रावणी सोमवारचे पूजेची आपण तयारी करून घेणार आहे. तर त्यासाठी आपण आपल्या घरातील असलेले शिवलिंग याची प्रतिमा किंवा आपले मूर्ती जर असेल तर त्याची आपण पहिल्यांदा पूजा करून घ्यायची आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण त्यांच्यावर जल अभिषेक करायचा आहे. जल अभिषेक केल्यानंतर पुन्हा आपण त्यांच्यावर आपण दूध, दही, मध असे पंचामृत, साखर, तूप असे घालून केलेले 5 पदार्थ म्हणजेच पंचामृत आपण त्यांच्यावर अभिषेक त्यांचा आपण करणार आहे. त्यानंतर पुन्हा आपण शुद्ध पाणी आपण त्यांना अर्पण करणार आहे. त्यानंतर आपण 3 बोटांनी त्यांना आपण भस्म लावणार आहे, विभूत आपण लावणार आहे. त्यानंतर आपण शिवलिंगावर आपण पहिल्या सोमवारी आपण तांदूळ वाहणार आहेत. तर हे तांदूळ आपण पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत. रंगीत म्हणजे लाल तांदूळ मुळीच घ्यायचे नाही, कुंकवाचे तांदूळ तर मुळीच घ्यायचे नाहीत. त्यामुळे पांढरे आणि अखंड तांदूळ आपण शिवलिंगावर आपण पहिल्या दिवशी श्रावणी सोमवारला आपण तांदूळ अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपण पांढरी फुले, बेलपत्र, तुमच्याकडे 3 दल किंवा 5 दल जे काय तुम्हाला मिळेल ते बेलपत्र अर्पण करायचे आहे. अगदीच तुम्हाला जर 11-21 जर नाही मिळाल तर 1 बेलपत्र जर वाहिले तरी भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होत असतात. मात्र बेलपत्र वाहणे हे आवश्यक आहे. धोत्रा, चंदनाचा टिळा हे आपण सर्व अर्पण करायचे आहे. ते अर्पण करताना आपण ओम नमः शिवाय याचा जप हा अखंड चालू ठेवायचा आहे. ही सर्व पूजा झाल्यानंतर जर तुमच्याकडे जर महादेवाच्या पिंडीच्या वर जर नागाची प्रतिमा जर असेल तर आपण त्याचीही पूजा करून घ्यायची आहे. जर नसेल तर नागपंचमी सणानिमित्त आपल्याकडे बाजारात मातीचे नाग हे मिळत असतात, नाहीतर त्याचे फोटो हे आपल्याकडे मिळतात. तर ते घेऊन येऊन आपण घरात त्याची पूजा केली तरी चालते. तर आपण नागाची पूजा करताना मातीचे नाग बाजारात मिळतात. तर ते घेऊन आल्यानंतर आपण त्याचीही पूजा त्या दिवशी करणे हे आवश्यक आहे. कारण त्या दिवशी नागपंचमी हा सण आहे. तर त्या दिवशी तुम्ही घरच्या घरी किंवा तुमच्याकडे जर बाहेर कुठे नागपंचमी हा सण जर साजरा करत असतील तर तिथे जाऊन तुम्ही नागपंचमीला नागाची पूजा मात्र अवश्य करा. घरात करा किंवा बाहेर करा, मात्र त्या दिवशी तुम्ही नागाची पूजा करणे हे आवश्यक आहे. तसेच सोमवार असल्यामुळे नाग हे शंकराचे प्रतीक आहे. त्यामुळे आपण श्रावणी सोमवारी आणि नागपंचमी एकत्र आल्याने आपण नागाची पूजा करणे हे आवश्यक आहे. तर आपण मातीचे जर तुम्ही नाग आणले असतील तर त्याचीही पूजा करा. त्यांना पहिल्यांदा तुम्ही हळदी कुंकू वाहा, भस्म वाहा. त्यानंतर एका वाटीत दूध ठेवा, लाह्या ठेवा.
त्या रीतीने तुम्ही त्यांची सेपरेटसुद्धा पूजा करू शकता. जर शिवलिंगवर जर असेल तर तुम्ही त्याचीही पूजा करू शकता. तर अशा रीतीने घरच्या घरीसुद्धा तुम्ही नागपंचमीला नागाची पूजा घरी करू शकता. नसेल जर तुमच्याकडे जर बाहेर वारूळ हे कुठे जर ग्रामीण भागामध्ये गावाच्या बाहेर वारूळ असतात तर तिथे जाऊनसुद्धा नागाची पूजा ही केली जाते. जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्याप्रमाणे त्या दिवशी तुम्ही नागाची पूजा ही अवश्य करा. तसेच पहिल्या श्रावणी सोमवारी नागपंचमी हा सण आल्याने आपण त्या दिवशी नागदेवतेला आपण पुरणाचे दिंड किंवा गोड नैवेद्य आपण आवर्जून दाखवावा. धूप दीप लावून ओवाळून आपण शिवशंकराची, गणपती बाप्पांची आणि दुर्गा मातेची आपण आरती करावी, नाग आरती म्हणावी. तर अशा प्रकारे आपण आरती व नैवेद्य हा आपण अवश्य दाखवावा. आपल्या परंपरेनुसार आपण सोमवारचे व्रत, श्रावणी सोमवारचे व्रत हे आपण संध्याकाळच्या शिवपूजे आरतीनंतरच हे व्रत हे सोडायचे आहे. सकाळी जरी आपण उपवास जरी आपण नैवेद्य जरी दाखवला असेल तरी उपवास मात्र हा संध्याकाळीच आपण आरती ही करून आपण हे उपवास सोडायचा आहे. हे श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने भगवान शंकराचे आपल्यावर कृपा मिळते, आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी ह्या दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर अविवाहित मुलीसुद्धा चांगला आपला जीवनसाथी मिळावा, तर विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे श्रावणातले सोमवार हे करत असतात. तर ह्या पहिल्या श्रावणी सोमवारी आपण नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार हा एकत्रित साजरा करावा आणि शिवशंकराची भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे. तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.